अरे ठेवून दे ना तू तू तर थल्ला तरच डेपुटीवाला थाली देते ना ठेवून दिलं होतं. हा खरंय 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 ठीक आहे तू बोकडाने खाल्लं तर तुला खायला भेटणार आहे. हा थाय 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 ना. काय बोकड रे हा नाद नाही करत बोकडाचा जीव आहे जीव माझा. त्याला मी शेल्क लागत आहे जी बघू त्याची डिगेवणी काय काय असा काय पण कसं एवढं ते त्याला आहे ना सर्दी झाल्यावानी वाटते राव श्यामे मला. ते काय ते मुखात येतंय डिग्याचा. अरे डिगेला नाही झाली तुला सर्दी झाली म्हणलं आम्ही. सर्दी झाली आवाज येऊन कसा आहे का बघ का आणि पेले बिले तर सदा कोण बॉटल्याला उडत सर्दी होत असते वय. येड आहे का काय मग बघ ना फारपूर करते. अरे भावड्या मग उगत जाणार डॉक्टर असतेच का. बघ 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 आवाज कसा जाचा असं येतोय. हा तुम्हाला येतो राव बरोबर. हा मग सर्दी तू मला सांग काय? तुला ताप येते हा बोकडाला ताप येते का रे. हा येते येते ना. बरोबर आहे की नाही हा? परत तू मला सांग काय हा तुला होते हा होते का नाही होत तुला मग जाणार ढेंडर येते का नाही ढेंडरत. हा मग मला सांग तुला सर्दी होती होती ना बोकडाला होती की नाही होती. होती ना. हा होती. मग ते तशी बोकडाला सर्दी झालेली. आता माग जायल्याच्या बोकडाला सर्दी झाली तुला सांग मी काय केलं तर तुला माहिती आहे मला माहितीये ना का? झेंडूबा मानला हा त्याच्या नाकाला लावला तुला सांगतो दुसऱ्या दिवशी सर्दी खाकान खकान राहिलीच नाही सर्दी नाही राहिली भाऊ. प्याला असन त्यो कोण झेंडूबा मुळे बाटल्याला लाविते ना. अरे मग आता काय सांगितलं तुला माणसाला सर्दी झाली माणूस काय लावितो झेंडूबा झेंडूबाम लावितो का नाही लावितो पाण्याची वाफ घेतो त्याने नाक मोकळं होतं घासा मोकळा होतो असा आवाज निघेन भाऊ डेपुटीच्या बोकडाचा माणूस नीट असा मोठा आवाज निघेन असा हा बोकड बी नीट होईन भाऊ त्याला झेंडू आहे का घरी आहे का झेंडूबाम. घरी आहे त्या म्हणजे. अरे तुमच्या घरी राहतो ना एक काम कर घेऊन ये तर आम्ही बोकड्या सांभाळतो. मला नाही भरोसा तुमचा. अरे भाऊ जर तो बोकडा इकडे तिकडे गेला ना अख्ख्या 15,000 रुपये भरून देऊ आम्ही. हा टेन्शन नको घेऊ तू का बरं का विशेष नाही शब्द आहे आपला. पलटले दोन तर काय संबंध आहे पलटायचा. बोकड कुठं हलणार नाही इथून तू यापेक्षा जीव लावून खाऊ घाल रे. दर एक एक घास खाऊ घाल त्याला. पटकेचे घेऊन झेंडू बॉम्ब. जरा हे जरा हा हे बी राहू दे. सोने नाव आहे त्याचं. सोने आहे का बर 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 सोन्या लगेच हा सोने खा खा सोने खा. आणला झेंडू बॉम्ब. आणला का नाही हा बघ बरं गेलो का आम्ही कुठं. नाही नाही अरे बाबा जनावर आहे मुक येते जीव लावा लागत त्याला. त्याची दोरी जाऊन सोडली जाळ्यातली न्यायचा प्लॅन येत आहे. बावट आहे का काय तू. अरे बाबा त्याला असं अडकले नाही होतं घासा आधीच दुखतोय त्याचा म्हणलं त्याच्यामुळे दोरी सोड. सोडली. तो म्हणला होय हा असं काढीत होता म्हणून सोडली. हा लाव मान धर द्यायची तू. तू कुठे इकडे मरण नाही पाय काढ मी धरतो. होय पण विना नीट. अरे उद्या फकाट असं चरण ते थोडा तुला बी लाव शेंबूड यायचा नाही. नीट लाव काम सोड्या काय नाही, काय नाही होतंय, सर्दीसाठी होतंय. येतोय. नाकाला लावायचं डोळ्यात घालशील. डोळेवरती त्याचे बरं होते माहिती अजून का बस अरे पालन घे धर रे. ए सोन्या डिग्या काय करतो इकडे डिग्या काय डेपोटी काय करतो इकडे रानात गेलता ना तू इकडे आलो आलो. तो रानात गेलता ना इकडे काय गावात हिंडतो. अहो ते रानातच गेलो होतं पण बोतड हरवलाय तो पाहतोय. बोतल कुठं हरवला तू चालायला घेऊन गेलता ना चरायला गेलो होतो घेऊन. मग हरवला म्हणजे रानात गेला आणि तू इकडे कसं काय बघा रानात का हरवला. अहो ते असं सणाड सुटलं ना तो त्या दल्लीत दिलं तेच ते समजा. सणात सुट्ट तू मोबाईलच्या नादी लागला असन त्याला दिला मोकळा सोडून. मोबाईलच्या नादी नाही राव डेपुटी. त्याच्यामुळे तुला म्हणत असतो रानात नको देऊ त्याला इथंच खाऊ घालीत जा. अहो त्याला आहे ना झेंडू बाम लावला होता. झेंडूबाम हा बोकडात कम झेंडूबाम लावला. सर्दी झालती म्हणून. अरे तू येडा आहे का काय त्याला कुठे झेंडूबाम लावतात का. झेंडूबाम लावल्यावर थांबन का त्यो. आपल्या माणसाला नाही तर झेंडू बाम लावल्यावर सर्दी थांबती. अरे येड्या डिग्या त्याला डॉक्टरला दाखला असता. अरे बोकडाला सर्दी बिर्दी होत असती थोडाफार ती शिकरत असतो होऊन जातं ते खाल्लं का. मी झेंडू बाम लावला असा ते डायरेक्ट पळत सुटला तर थांबलाच नाही तो. अरे पण तू येडा आहे का काय बोकडाला कोणी झेंडूबाम लावते का आग झाली असं त्याच्या जीवाची
नाकात बोकडाच्या त्याला काय हात देत का झेंडूबाम पुसायला? काय माहित, त्याला विचारला. तो यार एखाद्या बारला नाकात झेंडूबामची डबी सोडी तुम्ही त्याशी तू वटण्यावर नाही यायचा. आता कुठं गेले काय माहिती. अहो आता सर्दी झाली, परत उद्या सर्दीत निमोनिया झाला असता, ती मेलं असतं, तुम्ही मायवरच घेतला असतं, म्हणून आहे ना आधीच उपचार केले मी. अरे तू काय डोक्यावर पडलाय काय? मला सांगितलं असं मी दुसऱ्या डॉक्टरला गेला गुराच्या डॉक्टरला. आता कुठं गेले गावाकडे पळून आले किती? हा उडं पळायला मला समजा ना. चल बरं बघ बरं कुठे यावेळेला पाहिजे. इकडे नाही जायचं, इकडे बघून आता इकडे आपल्या घराकडेच पळाला असं ना. हा त्याला सवय होती जरा तरी. काय बोकड बघितलं का रे? आमचं एक बारीक असं बारीक बोकड होतं. भोकड अरे हे बारीक बोकड आहे बाबा. आणि मागं धरून हिंडतो दिसनाच. काय कंदूर बिंदूर करतात काय? आता कुठं कंदुरी बाबा, कंदुरी झाली मागच्या उन्हाळ्यातच. बोकड कसं खाला इकडे मग बांधून ठेवायचं ना. अरे भाऊ ते चारायला नेलं येणी हा तर झेंडूबाम लावला. झेंडूबाम हा कशाला? अरे बोकडाच्या नाकाला. मग पूर्ण बोलत जा डिपुटी हो. अर्धवट वाक्य कसं ना पूर्ण होत नाही. कसं असतं पूर्ण वाक्य घेतल्यानंतर शेवटी फुलस्टॉप येतो. आता तुमच्या वाक्यामध्ये ना फुलस्टॉप नव्हता आला. बाबा तो या संग बोलायचं म्हणलं उजळणी सवच सोबतच पाहिजे भाऊ. फुल स्टॉप द्यायचा आणि कुठं वेळा ते. अरे बोकड हरवलंय एवढाच विषय. तुलाही लांब नेलं मला फुल स्टॉप आणि फिल स्टॉप दिसला का तुला बोकड? नाही नाही डेपुटी, विषय हा नाही की बोकड हरवलंय. तर सब्जेक्ट असा आहे की बोकडाच्या नाकाला झेंडूबाम लावलाय. मुद्द्यावर या तुम्ही. मुद्दा भरकटतोय जरा आपला. अरे मुद्दा नाही भरकटला भाऊ, बोकड भरकटलाय. तुझ्या लक्षात कसं आहे ना का तुला मुद्दा घालू एखादा. तू आहे ना तू तत्वज्ञान बंद करीत जा. मी लई टेन्शन मध्ये आता. तुला कुठून मुद्द्या सुचले तुला विचारलं. अरे भाऊ काय बोलत हे तरी कळत आहे का तुला? नाही नाही भाऊ डेपुटी, मी विषयावर बोला. माझं म्हणणं काय होतं की नाका लागलाय. आता समजा नाकाला जर बोकडाचा लावला आपण झेंडूबाम समजा तर मापात लावायचा. आता समजा आपला हात आहेत का नाही, आपण काय करतो आपल्या जर नाकाला लागलं तर आपण असं फिसू शकतो. तसं बोकडा नाही ना, मुका प्राणी आहे, हात नाहीत. मग तू पण जरा मापात लावायचं जरा. नाही आता काय करतो बोकड भेटलं का बोकडाचा झेंडूबाम पुशितो आणि तो याकडे येतो. मग कुठं लावायचा बघ बोकडाला. हा तू कुठं चालला होता? मी चाललो नव्हतो, आपण भेटलो होतो मध्ये ना. हा बरं भेटलो होतो पण भेटायच्या आधी तू कुठं चालला होता ना. हा मग जा इकडे, आता आम्ही इकडे जातो. चाल भाऊ. सांगा कोणा असं डेपुटी. ओ डेपुटी अरे काय बाबा आता बाबा ऐका ना, काय मला म्हणायची असे घरगुती अगोरी उपाय करण्यापेक्षा डायरेक्ट त्या बोकडाला गुराच्या डॉक्टरकडे घेऊन गेलास तर. हा तो सापडला का त्याला गुराच्या डॉक्टरकडे न्यायचा आणि याला बी न्यायचा गुराच्या डॉक्टर. आहे का? परत चुकताय तुम्ही. याला कशाला न्यायचं गुरा डॉक्टरकडे? याला माणसाच्या डॉक्टरकडे घेऊन जा. त्याला माणसाच्या डॉक्टरकडे नेतो आणि बोकडाला गुराच्या डॉक्टरकडे नेतो आणि मी येडाची इस्पितळात जातो. नाही नाही, असं माझं म्हणणं होतं. का? तुम्ही चुकताय डेपुटी. कसं असतं शीतळा कोणा नेतात ज्याच्या काही मेंदूमध्ये काही फेरफार असेल, जो विचित्र वागतोय. मी तुम्हाला असं बोलतोय का? मी सरळ सरळ काय सांगतोय बघा. हे बघा आपले घरगुती अगोरी उपाय करायचे नाही. जनावराला जर काही झालं तर गुरा डॉक्टरकडे घेऊन जायचं. आणि समजा आता याला उद्या सर्दी झालीच तर याला कुठे न्यायचं? आपला माणसाकडे. झेंडू आपण लावतो, गुराला लावतो का? नाही लावू शकत ना. थोड्या वेळ थांबलं येडं होतं. बाबा जा रे तू, जा तू जा, चल रे. आलो. माझं काय चुकला त्याच्यात? डेपुटी ऐकत नाहीत माणसं. नाही ना, माणसांना कळत नाही. माणसाला सांगून समजत नाही. आपण किती सांगावं तरी कळत नाही. काय नाही, मला नेमकं म्हणायचं का हसताय तुम्ही? कोण कवा? तेच पाहत होतो. तो काय चाललं होतं डेप्युटीजन तो? हो मी त्यांना सांगत होतो की घरगुती अघोरी उपाय करायचे नाहीत. आगोरी कशाला? आगोरी उपाय काय करायचं? त्यांनी काय केलं, बोकडाच्या नाकाला हे लावलं झेंडूबाम. काय नाकाला झेंडूबाम. आता मला सांगा, आपल्या जर जनावराला काही झालं तर आपण काय करतो? आपल्या जनावरांना काय करतो? डॉक्टर घेऊन जातो किंवा डॉक्टरला आपल्या घरी बोलवतो ना. आपल्या गावात एवढे डॉक्टर आहेत चांगले, प्रणव भोंगळ म्हणून जनावरांचे, त्यांनाच बोलवतो आम्ही. तर सरळ सरळ मी तेवढा उपाय सांगितलं तर ऐकलं नाही त्यांनी माझं. ऐकलं नाही? तो काय सांगितलं उपाय? मी सांगितलं की जनावरकडे घेऊन जायचं गुरांकडे. जनावरकडे घेऊन जायचं पोरांकडे? आपलं जे जनावर आहे ना ते जनावरच्या डॉक्टरकडे घेऊन जायचं. हा सरळ सरळ शुद्ध मध्ये, शुद्ध भाषेमध्ये. पण त्यांनी कोणतं काय त्यांच्या नाकाला म्हणजे डिकेने काय केलं, नाकाला असा झेंडूच बाम लावलाय. झेंडूच बाम लावलाय? हो, शुद्ध उच्चार म्हणजे झेंडू बाम. झेंडू मग नाही ऐकलं त्यांनी? नाही ऐकलं. पण तुम्हाला पण तेच सांगतो मी. ऐका, काय करा माहितीये का? ऐका, जर आपल्याकडे काही झालं असं, ऐका मला पण तिकडे जायचंय. ऐका हो, थांबा ना.
चल ना अरे द्या ते ऐका ना जायला आपल्याला सांगतोय झेंडूच बाम अरे द्या आबा डेपुटी आपल्या गावचे 2 शास्त्रज्ञ म्हणजे यांनीच मला सांगितलं होतं बोतडाला झेंडू बाम लावून. काय अरे तुम्हाला काय आकलीचा पत्ते आहे की नाही कशाला सांगितलं तुम्ही त्याला झेंडू बाम लावायचं कोणी नाही तो काय म्हणतो मग तुम्ही सांगितलं म्हणून कधी सांगितलं नाही सकाळी मला. कावा तुम्ही सकाळी रानात आले हा आणि ते मग बोतड मी चारित होतो आणि ते असं तरीत होता असं तरीत त्याला येतं हा तरीत होता. तू काय म्हणला? काय म्हणलो तू म्हणला आता मी माझ्या बोतल्याला झेंडू बाम लावला होता सर्दी गायब झाली. अरे हा गवईन त्याच्या बोकडाच्या बोतड 4 पायाचा बोकडच ना म्हणून हा. अरे आकलीच्या पत्त्या नाही तुला बोकडाला सर्दी झाली तिने सांगितलं मग तुला झेंडू बाम लावायचं तो काय लावला मग हो मी डेप्युटी याला म्हणलो हा का अरे झाल्या झेंडू बामनी बोतल्या सर्दी नाही जाणार. हा तेव्हा नाही माझ्या बोतल्याला दिली म्हणतो बोतल्यात असं नाही जाणार. आणि तो झेंडू बाम कुठं होतो इकडे लावायला तिथे झेंडू बाम नव्हता मग ऐका ना या दोघांनी काय केलं माहिती का हे मला म्हणे तू झेंडू बाम आण तर आम्ही याला चरितो आणि मी याला झेंडू बाम आणला येतो शाळेत बोतड चारित होते. अरे बोकड चालत होतो म्हणजे बहुत जबाबदारी होती आमची. आम्ही म्हणलो बाबा पळाला बिळाला तर भरपाई देऊ आम्ही आम्ही सांभाळला. मग मी झेंडू बाम आणला या पाटलाने असा 2 तांडस मध्ये धरला याने अशी मान धरली मला म्हणे झेंडू बाम लाव. मी त्याला झेंडू बाम लावला या पाटला तांड्यातून सुटला. अरे झेंडू बाम लावल्यावर कोणाच्या टांगड्यातून नाही तो दाव सोडून नाही पळायचा का झेंडू बाम कमी आग होतो का त्यात नाकात तुम्ही घातला असा जोरात पळाला. जोरात पळाला. अरे तुम्ही काय येडे आहेत का काय तुम्ही कशाला त्याला सल्ला दिला तो बोकड तेव्हापासून पळाला अजून भेटा ना आम्ही अख्खं गाव विडून आलो होय हे बघ तुम्हाला सांगतो तो बोकड आहे ना त्या बायकोनी त्या नवसासाठी बोकड ठेवलेला आहे तो आणि ते देवाला परत बोकड घ्यावं लागेल मला. तुम्ही बऱ्या बोलाने पैसे घ्या देव तो तुमच्याकडे बघणच पण त्याच्या आधी मी पोलीस स्टेशनला जाऊन बोकडाला झेंडू बाम लावला म्हणून तुमच्यावर केस करणार. आमचा काय संबंध आहे? हा काय आम्ही संबंध? त्याला सांगितलं होतं झेंडू बाबा आणूपर्यंत जबाबदारी बोकड सांभाळ होता की नाही बोकड तो येऊस्तोवर होता ना. मग आमचा काय संबंध राहिला झेंडू बाम कोण लावला? हे बघा ते मला सांगू नका झेंडू बामचा सल्ला जरी दिलाय ना मी जाऊन पोलीस स्टेशनला PI साहेबांना नाही सांगितलं आणि तुमच्या मागे सचमेरा नाही लावलं तिथून पुढं तुम्ही बऱ्या बोलाने मला ते 4-5 हजार रुपये आणून द्यायची. बरं राहू दे पुढे तुमचं काही झालं की नाही? 15,000. अरे हा मी तर देवाला बोकड घ्यायचं म्हणलं मला मोठाच घ्यावा लागेल. आता गेला असतं 4-5 हजाराला पण त्याला 15,000 रुपये मोठा झाले 15,000च्या पुढे होता बोकड. आता म्हणले 4-5 हजाराचं बोकाड होतं नाही 15,000 चढले बघितलं कशी आम्ही बोकड बारीक होतं पण मोठं झालं असतं ना. देवाची कात्री 15,000 पर्यंत झाला असतो. तू ऐकून पळालेले आधी आम्ही सांभाळलेले हा बघ, आमचं काय नाही भाऊ. जर बऱ्या बोलाने थोड्या वेळाने पैसे नाही आले तर मी तसाच पोलीस स्टेशनला अहो, जाऊ. त्या पुढे ऐका हा. कुठे? हे बापरे. काय 15 रे बोतल्याचे हा? मग आता हे 5 आणि 5 मी काय तारण काय मग काय झेंडू कारण बाम कोण म्हणजे? लावला? घेऊन ये झेंडू बाम कोण लावला? चोराला मदत करणार जोरच राहते. मग आम्ही द्यायला तयार आहे ना भाऊ आता मग द्या ना मग 15,000 मी चाललो. काय आता काय करायचं लाव झेंडू बाम. कुणाच्या तुला काय काम नाही झाले आता घे उद्योग कर. उद्योग तुला नाही काय काय चाललंय बडबड करत काय झालं? काय नाही आमच्या लागला ना माग कोण झेंडू बॉम्ब म्हणजे बोकडाचा बोकडाचा झेंडू बाम? अरे झाल्या हो काय बडबड मैं करताय? झंडू बाम हुई डार्लिंग तेरे लिए अयो. चल डार्लिंगला पैसे द्यायला आता पुढं डार्लिंग नाही तर ते डेपुटीला रे. हा हो चाललं काय मला काहीच कळालं नाही तुमचं. अरे हे झालेला काही उद्योग नाही. काय झालं? डेपुटीच्या बोकडाला सर्दी झाली होती हा यांनी सल्ला दिला डिग्याला म्हणला झेंडू बाम लाव त्याला. डिग्याने झेंडू बाम घोसला तसा बोकड फरार झालाय. आता डेपुटी म्हणते तुम्ही सल्ला दिला द्या पैसे. बरोबर आहे त्यांचं काही चुकलं नाही. तुम्हाला रिकामी उद्योगच लय येता जा त्या डेपुटीकडं. चला चलो मैं झंडू बाम हुई डार्लिंग. झालं तू परत फोबडचे सल्ले दे तुला सांगतो मग मी. अख्खा गल्ला आणलाय डेपुटी काय घ्यायची ते घ्या मोजून. बुजलं नाही का तू काय बघतो अर्धे पैसे त्याला दे. कोणी डेपुटी 3 भाग झाले पाहिजे राव. डिग्या पण होता ना राव काय आमच्या. 200 100च्या नोट आहेत बोकडापेक्षा कमी भरते ना पैसे कमी भरते ना पैसे. तू येडा नाहीये बरोबर मोजून आणले असते अशा करून 2-2.5-3-4 हजार दिसते तर. अहो नाही हो डेपुटी. नाही बोकड 15,000 होतं येडा झाले काय तुम्ही उलट तुमची खिशात घातले ते.
झाल्या लय पैसे नाहीत ते 100 आणि 200 नोट आहेत ते झाले तर 3-4 हजार रुपये होते मोजदार फेजदार नाही बोकड लय महाग होतं भाऊ बोकड 15,000 विकला असतं अजून तुमच्याकडे पैसे फिरत आहेत पण मी गावातला चांगला माणूस आहे तुम्हाला नको गाडायला म्हणून मी सोडून दिलं सगळं. मला गाणं माहितीये का डेपुटी? काय बोकड़ में झंडू बाम हुई डार्लिंग तेरे लिए. तसं नाही मुन्नी बदनाम हुई डार्लिंग तेरे लिए पर झंडू बाम लगा के बोकड़ फरार हुई और तुमको पैसे की चल जा आता नका बोलायला लावू मागं नाही तुझी मागं झेंडू बाम लावी चल जा जा. मैं झंडू बाम हुई डार्लिंग तेरे लिए. आईला डेपुटी हा आपला बोतर घरी आला मग तुम्ही त्यांचे दोन पैसे घेतले पैसे कमवून घेतले धडा शिकावा लागतो काही काही गोष्टीला म्हणजे त्यांना लक्ष देईन आता परत अशी तुम्ही खोडी करणार नाहीत आणि दर बाहेरला मला लुटीत येत ते चालत का तुला एखाद्या बारला मी लुटलं नाही त्यांना त्यांना धडा शिकायला हेच पैसे आता मी त्यांना एखाद्या बारला मागायला आले का हेच देऊन टाकीन. आयला डेपुटी हा शेराला 100 शेर भेटत हो हा शेराला शेवा शेर नाही मग हो जा आता तू नको म्हणे पाठपुर पण हा.